मुलांना वाचवले, हा प्रसंग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। कोपरगाव तालुक्यामध्ये मंजूर गावात नदीपात्रात तांगतोडे नामक 3 सख्खे भाऊ बुडत असताना ताईबाई उर्फ ताराबाई पवार हिने आपल्या जीवाची पर्वा न करता 2 युवकांना आपल्या अंगावरती साडी काढून जीवदान दिल्याची सत्य घटना घडली। ताईबाई पवार यांच्या समोर जेव्हा सख्खे भाऊ बुडत होते तेव्हा त्यांनी नारायण तांगतोडे यांना हात देऊन ताबडतोब बाहेर घेतलं। जेव्हा त्यांनी पाहिलं ताईबाई यांनी पाण्यात उडी घेतली, साडी सोडून त्या मुलांकडे फेकली आणि त्या मुलांनी साडी पकडल्यानंतर छबुराव पवार, ताईबाई पवार यांनी त्या मुलांना पाण्यातून बाहेर फेकलं। मात्र हे करत असताना संतोष तांगतोडे हे पाण्याखाली जात असताना हे डोळ्यांनी बघितलं आणि हा प्रसंग पाहताना त्या मातेचं हृदय अतिशय भावनिक झालं की मी या 2 मुलांना वाचवलं पण संतोषास वाचवू शकले नाही। त्या मुलांना वाचवणारी ही माता जीवाची पर्वा न करता ह्या मातेने स्वतःची साडी सोडून मुलांना वाचवले। अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राच्या मातीची माता आहे। लेकरांना बुडताना ती पाहू शकत नाही, मग ते लेकरू कोणत्याही जाती धर्माचं, 18 पगड जाती जमातीचं असो, त्या मातेने कशाचीही पर्वा नाही केली आणि त्या लेकरांना वाचवलं। मात्र संतोष हे त्यांच्या समोर बुडाले याची खंत त्या मातेला आजही आहे, हे या मातेने बोलून दाखवलं। त्याबाबत हा प्रसंग कसा घडला याबाबत मळेगाव थडीचे माजी सरपंच, कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक, रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे यांनी छबुराव पवार, कविता गांगुर्डे, ताईबाई पवार यांच्यासोबत चर्चा करून हा प्रसंग जाणून घेतला। या महिलेला शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी सुद्धा होत आहे। आमदार आशुतोष काळे यांनी या महिलेचे कौतुक करून त्यांच्या कुटुंबाचा मान सन्मान देऊन यथोचित सत्कार करून आर्थिक मदत केली। चला मग ऐकूया त्यांच्याकडून हा थरारक अनुभव आमच्या न्यूज चॅनेलला। ताईबाई छबू पवार, तुमची मुलगी कविता गांगुर्डे आणि आपण छबुराव पवार। तर त्या दिवशी गंगेमध्ये हे तांगतोडे कुटुंबाचे जे 4 मुलं आली होती हे काढायला, तर काय नेमका प्रसंग घडला, कशा पद्धतीने घडला? मग सांगितलं त्यांना बाबा पाणी लय वाढून राहिलं, तुम्ही बाहेर निघून पाहिजे। मग म्हणे नाही थोडं राहिलं, एवढं काढून मग आम्ही आमचे जेवण करायला बसलो। आम्ही किती जण होते ते? 4 जण होते। तुम्ही बरोबर होते का त्यावेळेस? जेवण करत होते। अच्छा, आम्ही जेवण करायला बसलो म्हणजे अच्छा, तुमचं लक्ष त्यांच्याकडे होतं? हा, आमचं लक्ष त्यांच्याकडं होतं। पाण्याचा जादा वाढ राहिलं, मग आम्ही जेवायला बसलो। मग ते जेवायला तोंडात घास नाही घातलं तर लगेच त्यांचा तिकडून आवाज आला, आम्हाला वाचवा। अच्छा, ते ओरडायला लागले? काय तुम्ही पाहिलं, प्रसंग कसा होता? पाईप काढत होते का? म्हणजे मोटर काढायला गेले? पाईप धरून मोटरचे काढत होते। अच्छा, 4घांचे हात सुटले? पाण्यानं लोटलं ना, मग गायचे हात सुटले, पण एकमेकाला धरायला गेले ते, पण त्याची कुठं फूट झाली। अच्छा अच्छा, एकाला आधीच बाहेर काढलो तुम्ही? आधीच काढलं। म्हणजे जेव्हा बुडायला लागले तेव्हा तुम्ही पाण्यात उडी घेतली? तुम्ही उडी घेतली अगोदर? बुडायला लागले ना, त्याच्याकडे खायला लागले ना, त्याने जो आम्हाला आवाज दिला ना, मग आम्ही त्यांच्याकडे घेतले, आम्हाला ते आवाज द्यायला लागले बा आम्हाला वाचवा। मग आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली, हा ते ये, मग आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली। मग आम्ही त्यांच्याकडे पडत सुटलो। नंतर पुढे काय केलं तुम्ही? तुम्ही उडी मारली कपड्यासह? बर, आणि एक धरला आणि साडी फेकली, अंगावरची साडी फेकली तुम्ही? एकाला ओढून काढलं, एकाला ओढलं बाहेर? म्हणजे कविताने एकाला ओढलं बाहेर? नाही, दोघी मायलेकींनी त्याला ओढलं बाहेर? अच्छा, दोघांनाही ओढलं।
म्हणजे अशा पद्धतीने ते वरती घेतले तर त्यांच्या पोटात पाणी वगैरे गेलं होतं. अशी एकटीच आम्ही असं पळायला लागलो, हा त्यांच्याकडे पाहून पळायला लागलो. मग आता आम्हाला पुढचं पाणी कळाना हा आणि मग माझं बोलायला लागलं बा आपण तर नुसतं पळून राहिलं पण यांना वाचवायचं कसं काय, हा यांना वाचवायचं कसं काय. मग माझ्या ध्यानात आलं माझ्या अंगावर साडीचे काही नाही. चाल पळता पळता मी अशी साडी सोडून अरे वा वा. त्यांच्याकडे त्यांच्या अंग तिकडे फेकली, त्यांच्या दिशेने साडी फेकली. माझा हात त्याच्यात साडी देखा एक हात साडीला आणि एक हात त्या मुलांकडे. अच्छा, अशा पद्धतीने मग त्यांना एकेकाला बाहेर काढलं. आणि त्यांच्या काय पोटात पाणी बिनी गेलं होतं का तेव्हा? पाणी गेलं मग त्यांना बाहेर काढलं, त्यांना हात चोळला, पाठ चोळले, त्यांचं पोट चोळलं, पोटातलं पाणी बाहेर काढलं. असं कानवलं टाकलं. अच्छा. हवा तोंडात हवा फुटली मग ते सावध झाले. मग विचारायला लागला बा सोने दादा कुठे आहे. मग आम्ही म्हणलं बा सोने दादा आहे, घाबरू नको, सोने दादाला काढलं आम्ही, घाबरू नको, घाबरू नको. सोने दादा म्हणजे जो वाहून गेला तो. वाहून गेला. तर ते सोने दादा जाग्यात उडल्यामुळं आमचा नावीला तुमचा नाईलाज आहे. आमचा नावीला हे तुमच्या समोरच एक जण जागेवर आम्हाला कसं काय पावर तुम्हाला करता नाही आलं. हा आम्हाला जर दिसली असते पण मग आम्ही वाचवलंच असतं. 100% वाचलं. वाचवलं असतं. आता हे दोन वाचवले. दोन वाचून तुम्ही फार मोठं काम केलं. असं आहे आमच्या जेवणाचं नाव करता आम्ही त्याचे दोन जीव वाचवले. खरं तुम्ही फार मोठं आणि पुण्याचं काम केलंय की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही आज तिथं प्रसंगावधान राखत तुम्ही त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न केला आणि 2 जीव तुम्ही वाचवण्यात 3 जीव वाचवले तसे. हा 3 वाचवले त्यांच्या तोफानी त्यांना घरात करतात. वेळेस आम्ही जर नसतो तिथं कोणीच नव्हतं. आम्ही जर नसतो तिघही- आता ते तिघं जर गेले असते तर त्याचा जीव काय म्हणला असता. हा? तिथे माणसं होते त्यांना मी म्हणले ओ भाऊ चला ओ दादा चला ओ त्यांच्या रावण्या करायला लागले. आम्हाला मदत होईल त्यांना काढायला, कोणीच नाही आलं. खाली शेवटी आम्हाला तिथं पाण्यात उतरावं लागलं, त्यांना काढावं लागलं. बाबा एवढी घटना थोडा आधार दिला असता. आधार आता हे दुसरी माया काय नेहमी करायला जाते तेवढं त्यांना इतकं शक्य आहे का तेवढं जातात. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही केलं. त्यांचे जे बाहेर काढले ते कोण कोण होते? मला वाटतं ते दादा म्हणायचं प्रदीप टांगतोडे आणि अमोल टांगतोडे दोघांना तुम्ही वाचवलं. आणि त्या चुलत्याला पण तुम्ही अगोदर हात देऊन बाहेर घेतलं होतं. नारायणरावला आधी तुम्ही बाहेर घेतलं. नारायणरावला फक्त तुमच्या डोळ्याच्या काही संतोष पाण्यामध्ये गेला. एवढं नको जायला जायला नको. आम्हाला ते वाईट वाटत बा. बरं, एवढं सगळं करून आज तुम्हाला शेवटी हे होतं. हॅलो अध्यक्ष, तुम्ही या ना पुढे. तुम्ही खूप मोठं काम केलंय. तुम्ही मनोगत व्यक्त करणार आहे ना? आमच्या कोण परत म्हणावं लागलं. आता लोक म्हणतात इथं कार्यक्रमात मला अरुणनी सांगितलं, तुम्हाला सांगितलं. देवानं कशी बुद्धी दिली आम्हाला. आणि बुद्धी म्हणजे साक्षात या लवकर पुढे. परमेश्वरानं साईबाबांनी तुम्हाला ती बुद्धी दिली. केलं होतं त्या यांच्या वेळेस. तसं करायचं. मंजूरच्या ग्रामदैवताने तुम्हाला ती बुद्धी दिली आणि तीच कृपा त्या टांगतोडे कुटुंबावर झाली. आज तुमच्यामुळे ते वाचलेले आहेत. मोठं काम केलंय तुम्ही. म्हणजे तालुका आयुष्यभर ही घटना लक्षात ठेवील. या मतदारसंघाचे आमदार हे आयुष्यभर लक्षात ठेवतील. विशेष तुमचं कौतुक आहे आज या ठिकाणी. त्यांनी धन्यवाद तुम्हाला दिलेले आहेत. जी समय सूचक त्यांना सुचली ना तिला महत्वाची. फार महत्वाची आहे. देवाने तुम्हाला जी सद्बुद्धी दिली एवढी तातडीने लगेच हे तुम्ही ती साडी सोडली की टाकली जबरदस्त विशेष